श्री परमात्मने नमः। अथ अष्टदशोऽध्यायः। श्लोक क्रमांक 49. असक्त बुद्धी सर्वत्र, असक्त बुद्धी सर्वत्र, असक्त बुद्धी सर्वत्र, जितात्मा विगत स्पृहा, जितात्मा विगत स्पृहा, जितात्मा विगत स्पृहा, असक्त बुद्धी सर्वत्र, जितात्मा विगत स्पृहा, असक्त बुद्धी सर्वत्र, जितात्मा विगत स्पृहा, असक्त बुद्धी सर्वत्र, जितात्मा विगत स्पृहा. नैष्कर्म्य सिद्धिं परमं, नैष्कर्म्य सिद्धिं परमं, नैष्कर्म्य सिद्धिं परमं, संन्यासेनाधिगच्छति, संन्यासेनाधिगच्छति, संन्यासेनाधिगच्छति. नैष्कर्म्यं सिद्धिं परमं, संन्यासेन अधिगच्छति, नैष्कर्म्यं सिद्धिं परमं, संन्यासेनम् अधिगच्छति, नैष्कर्म्य सिद्धिं परमं, संन्यासेन अधिगच्छति. असक्त बुद्धि सर्वत्र, जितात्मा विगत स्पृहा, नैष्कर्म्य सिद्धिं परमां, संन्यासेना अधिगच्छति. असक्त बुद्धि सर्वत्र, जितात्मा विगत स्पृहा, नैष्कर्म्यं सिद्धिं परमां, संन्यासेनाधिगच्छति. असक्त बुद्धि सर्वत्र, जितात्मा विगत स्पृहा, नैष्कर्म्य सिद्धिं परमां, संन्यासेनाधिगच्छति. ज्याची बुद्धी आसक्त रहित असते, ज्याला कोणतीही इच्छा राहिलेली नसते, ज्याची इंद्रिय त्याच्या ताब्यात असतात, अशा पुरुषाला संन्यासीनाम परिपूर्ण त्याग केलेल्या अवस्थेत परम नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. तेथे संन्यास आणि परम नैष्कर्म्य सिद्धी हे पर्याय रूप आहेत. सांख्ययोगी तेथेच पोहोचतो जेथे निष्काम कर्मयोगी पोहोचत असतो. ही उपलब्धी दोन्ही मार्गावर चालणाऱ्यांसाठी समान आहे. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. आता आपण ना पुढचा श्लोक 50वा घेऊया. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टदशोऽध्यायः. श्लोक क्रमांक 50. सिद्धिं प्राप्त यथा ब्रह्म, सिद्धिं प्राप्त यथा ब्रह्म, सिद्धिं प्राप्त यथा ब्रह्म, तथा वाप्नोति निबोध मे, तथा वाप्नोति निबोध मे, तथाप्नोति निबोध मे. सिद्धिं प्राप्त यथा ब्रह्म, तथाप्नोति निबोध मे. सिद्धिं प्राप्त यथा ब्रह्मं, तथाप्नोति निबोध मे. सिद्धिं प्राप्त यथा ब्रह्म, तथा आप्नोति निबोध मे. समासेन एव कौन्तेय, समासेन एव कौन्तेय, समासेन एव कौन्तेय, निष्ठा ज्ञानस्य या परा, निष्ठा ज्ञानस्य या परा, निष्ठा ज्ञानस्य या परा. समासेन एव कौन्तेय, निष्ठा ज्ञानस्य या परा, समासेन एव कौन्तेय, निष्ठा ज्ञानस्य या परा. समासेन एव कौन्तेय, निष्ठा ज्ञानस्य या परा. सिद्धिं प्राप्त यथा ब्रह्म, तथाप्नोति निबोध मे. समासेन एव कौन्तेय, निष्ठा ज्ञानस्य या परा. सिद्धिं प्राप्त यथा ब्रह्म, तथाप्नोति निबोध मे. समासेन एव कौन्तेय, निष्ठा ज्ञानस्य या परा. हे कौंतया, जी ज्ञानयोगाची अंतिम स्थिती आहे, त्या नैष्कर्म सिद्धीला ज्या रीतीने प्राप्त होऊन मनुष्य ब्रह्माला प्राप्त होतो, ती रीत थोडक्यात तू माझ्याकडून समजून घे. साधनरूपी कर्माने होणारी अंतःकरणाची पूर्ण शुद्धी, जी प्राप्त झाल्यावर कर्मयोगी ज्ञानयोगात अथवा भक्तियोगात
कुठेही जाऊ शकतो तोपर्यंतच कर्म करावे. जोपर्यंत भोगापासून वैराग्य झाले नाही जोपर्यंत भोगापासून वैराग्य झाले नाही अथवा जोपर्यंत माझ्या लीला कथांचा श्रवण कीर्तन इत्यादी श्रद्धा कमी झाली नाही, जर कर्मयोगाच्या अंतःकरणात ज्ञानाचे संस्कार असतील तर तो ज्ञानाकडेच वळेल आणि जर भक्तीचे संस्कार असतील तर भक्तीकडे जाईल. जर कोणताही एकाच आग्रह नसेल तर कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग हे तिन्ही साधना रूपाने राहतील व साध्य रूपानेही राहतील. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.